नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी मार्फत जवळपास सर्व शेतकऱ्यांना लॉटरीप्रमाणे पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, त्याचप्रमाणे फवारणी यंत्र इत्यादी घटकासाठी नंबर लागलेला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर लागल्यावर डॉक्युमेंट कसे अपलोड करावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या साईटवर यायचं आहे. तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्ही पहिल्या लिंकला ओके केल्यावर त्यानंतर फार्मर आय डी टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन होऊ शकता. आणि जर का तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी कसा काढावा हा याचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. किंवा तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर तुम्ही फार्मर आय डी टाकून OTP टाकून लॉग इन केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की सर्व आपले डिटेल्स जे भरलेले असेल ते या ठिकाणी तुमच्यासमोर दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही इकडे पाहता की आपली प्रोफाईल ही 100% कंप्लीट असणे आवश्यक आहे. या ठिकाणी 100% कंप्लीट असेल तरच तुम्ही समोरची प्रोसेस करू शकता. आणि जर कंप्लीट नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट कशी करावी तो सुद्धा याचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून प्रोफाईल 100% कंप्लीट कशी करावी हे पाहू शकता. आणि जर प्रोफाईल पूर्णपणे कंप्लीट असेल तर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. आता या ठिकाणी पाहता की तुम्ही बरेच ऑप्शन दिले आहेत उजव्या साईडला. या ठिकाणी एक ऑप्शन आहे चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेले असून डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला चलन अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक दुसरं पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही कागदपत्रे सादर करा, त्यानंतर आपला फॉर्मॅट दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 ऑप्शन पाहताय तुम्ही. तर डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करण्यासाठी आपल्याला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे वैयक्तिक कागदपत्रे. आणि जर का तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करून जर का तुम्हाला काही दिवसानंतर बिल वगैरे मिळालं तर तुम्हाला या दुसऱ्या ऑप्शनला किंवा तिसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बिल देयक या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही बिलसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. परंतु आजच्या केसमध्ये आपण प्रथम पायरी असून डॉक्युमेंट अपलोडची, तर तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचा जर का यामध्ये नंबर लागला नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज शो होणार आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही आपण लॉग इन केलेले सादर शेतकरी ओळख क्रमांकाची संलग्न कोणतेही अर्ज करिता कागदपत्रे अपलोड करायची प्रलंबित नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज येणार असून म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची कुठल्याही प्रकारे लॉटरी नंबर लागलेला नाही आहे. जर का तुमचा नंबर लागला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट अपलोडचे ऑप्शन दिसणार आहे. ते आपण या पुढे व्हिडिओ पाहूया. मित्रांनो, पुढे व्हिडिओ जाण्याच्या पहिले जर का तुम्ही आमच्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, त्याचप्रमाणे शासनाच्या इतर योजना आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आणि सोबतच ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की वैयक्तिक कागदपत्र या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे मेसेज आले असाल तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी आपला नंबर लागलेला नाही. त्यानंतरचं समोरचं प्रोसेस अशी आहे की जर का आपण वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी जर का तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहताय की कागदपत्रे अपलोड करा उजव्या साईडला. तर अशा प्रकारे ऑप्शन तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर लागलेला आहे. या ठिकाणी पाहता तुम्ही ट्रॅक्टर, त्याचप्रमाणे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे इत्यादी घटकांसाठी या ठिकाणी नंबर लागलेला असून डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला ज्याही घटकासाठी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यावर नंतर डॉक्युमेंट अपलोडचे या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे 2-3 ऑप्शन दिसतील. फॉर एक्झाम्पल बँक खाते, त्यानंतर निवड अवजारे, यंत्राचे दरपत्रक, अशा प्रकारे जे तिन्ही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. जर का तुमच्याकडे ट्रॅक्टरसाठी तुम्ही तुमची निवड झाली तर त्यासाठी तुम्हाला पासबुक अपलोड करावं लागेल. पासबुकसोबत आधार कार्ड,
त्यानंतर टेस्ट रिपोर्ट, कोटेशन, 7/12/8 आणि एक ₹100 स्टॅम्पवर तुम्हाला प्रतिज्ञापत्र, अशा प्रकारे एक डॉक्युमेंट्स PDF करून तुम्हाला एक PDF करून या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर इंटरफेस येणार आहे. तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तुम्हाला एक PDF कशी करावी 500 KBच्या आतमध्ये हे जाणून घ्यायचं असेल, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. चॅनलला व्हिजिट केल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट 1 PDF कशी करावी याचासुद्धा या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ वॉच करू शकता. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तिन्ही ऑप्शनमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असून आता या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट कोणत्याही ऑप्शनमध्ये कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहता की पासबुक वगैरे, सूचना, सूक्ष्म सिंचन दरपत्रक, संयुक्त खातेधारक, या ठिकाणी अशा प्रकारे 2-3 ऑप्शन दिलेले असून कुठल्याही ऑप्शनमध्ये तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स टाकल्यावर या ठिकाणी पहा तुम्ही जतन करा आणि रद्द करा अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जतन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे सबमिटचा एक मेसेज येणार आहे. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट करू इच्छिता. या ठिकाणी तुम्हाला ओके केल्यावर या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे की कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले. तत्पर्यंत असा मेसेज येत नाही, तत्पर्यंत तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होणार नाहीत. तर या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट अपलोडिंगची पूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार आहे. तुम्हाला मेसेजसुद्धा येणार आहे की डॉक्युमेंट अपलोडिंग करण्याचा. तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कृषी सहाय्यकाच्या सहाय्याने तुम्हाला समोरची प्रोसेस करून घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बिल आणून पुन्हा या ठिकाणी अपलोड करावे लागेल किंवा संबंधित समोरली प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे. मित्रांनो, जर का व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही अडचण येत असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.